तथागत गौतम बुद्धांनी सर्व भिक्खूंना एकत्रित करून अरहंत बनण्यासाठी लागणाऱ्या 11 गोष्टींवर तथागतांची म्हशींची देखभाल कशी करावी यावरून गूढ उपदेश केला होता। भिक्खूंनो, ज्याप्रमाणे म्हशी चारणारा आपल्या म्हशींना चांगल्या प्रकारे ओळखतो, त्याची उत्तम प्रकारे देखभाल करतो, प्रसंगी त्यांची दवापाणी आणि मलमपट्टी करतो, त्यांची चांगल्या मार्गाने ने-आण करतो, त्यांना चांगल्या कुरणात चारतो, तसेच त्यांना नदीच्या जास्त खोल पाण्यातून न नेता उथळ पाण्यातून नेतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो। एकंदरीत म्हशी चारणारा त्या म्हशींची सर्वच बाबतीत खूप काळजी घेतो। त्याचप्रमाणे भिक्खूंनो, तुम्हीही आपल्या अनिवार्य तत्वांना ओळखले पाहिजे। शरीर, वाणी, चित्तांची चांगली वाईट कार्य कोणती ते जाणले पाहिजे। आपल्या मनाला, शरीराला राग, क्रोध, अहंकार व तृष्णा यांचा मैला धुवून परिशुद्ध केले पाहिजे। भिक्खूंनी आपले डोळे, नाक, कान, जिव्हा, शरीर आणि चित्त या 6 इंद्रियांवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे। त्याने आसक्तीमध्ये भ्रमित राहू नये। जसा मच्छरांसाठी धुराचा उपयोग केला जातो, त्याचप्रमाणे भिक्खूंनी शरीरातील वाईट विकार नष्ट करणाऱ्या उपदेशांचा प्रयोग करावा। त्याने सदैव जागृत राहावे। प्रसिद्धी, धनदौलत, इंद्रिय सुखांच्या कामनेपासून अलिप्त राहावे। त्याला ध्यानाच्या आनंदाची आणि मनशांतीची ओढ असावी। त्याने जीवन व्यतीत करण्यासाठी 4 आर्य सत्यावर निर्भर राहावे। त्याने सम्यक जागृतींच्या प्राणायाम 4 चरणांचा सुद्धा जाणले पाहिजे। तो ज्याप्रमाणे ज्या लोकांमध्ये भिक्षा मागतो त्या लोकांविषयी सदैव प्रेम ठेवून त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे। तसेच त्याने आपल्यापेक्षा वयोवृद्ध भिक्खूंच्या ज्ञानावर आणि अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे। या 11 गोष्टींचे जो भिक्खू सदैव परिपूर्ण आचरण करेल तो अरहंत पदापर्यंत पोहोचू शकतो। असा उपदेश करताना तथागतांनी स्वास्तीला जवळ बोलवले आणि स्वास्तीचा परिचय करून म्हणाले की भिक्खूंनो, आता मी तुम्हाला ज्या म्हशींच्या देखभालीची गोष्ट सांगितली ती सुद्धा या स्वास्तीचीच आहे। हा स्वास्ती फार कष्टाळू, मायाळू, प्रेमळ, भोळा आणि परोपकारी वृत्तीचा आहे। हाच पुढे श्रेष्ठ भिक्खू होणार आहे, असे दिव्य कथनही त्यांनी केले होते। नमो बुद्धाय।